स्किप करण्याच्या आधी जरा थांबा. तुम्हाला पण सतत हे प्रश्न विचारले जातात का, की तुम्हाला किती मूलबाळ आहेत? किंवा मग अच्छा मुलगी झाली आहे, मग मुलगा कधी कधी विचार केलाय का पुढचा, मग काय ठरवलंय? असले हे प्रश्न सतत विचारले जाणारे प्रश्न. तुम्ही पण कधी कंटाळतात का या प्रश्नांना? पण प्रत्येकाच्या आयुष्यात काय चालू आहे आपल्याला हे माहीतच नसतं आणि सर्वात पहिले उभे राहणारे प्रश्न म्हणजे हेच असतात. मी असं म्हणत नाही की हे प्रश्न चुकीचे आहेत, पण आता काही जणांना म्हणजे नैसर्गिकरित्या किंवा काही म्हणतात असतात असे आई वडील असतात की ज्यांना मूलबाळ होऊ शकत नाही किंवा होत नाही किंवा असतं पण काही प्रॉब्लेम्स असतात. मग आता तुम्ही सर्वजण त्यांना असं बोलून दुखवणार आहेत का? नाही ना, हे योग्यच नाही. कारण आपण फक्त बोलताना विचार करत नाही, पण समोरचा हा खूप मनावर घेतो. हा पण विचार करायला हवा ना. कारण म्हणून सिंधुताई सपकाळ यांचंच उदाहरण घ्या की त्या स्वतःच्या मुलापेक्षा कितीतरी मुलांच्या आई झाल्या, कितीतरी मुलांना प्रेम दिलं आणि देत होत्या. म्हणजे अनाथ मुलांची आई आणि शेवटी आज त्या माई म्हणून ओळखल्या गेल्या. तर तुम्ही हाच प्रश्न का करत आहात? आता टेक्नॉलॉजी बदलली आहे. मी जर तुमच्या हातातून आता जे अँड्रॉइड टेक्नॉलॉजीचे मोबाईल घेतलेत आणि तुमच्या हातात बटनाचा मोबाईल दिला, तर तुम्ही तो चालवणार आहेत का? तुम्ही होणार छे मी नाही वापरत असला कसला मोबाईल, हा बटनांचा. आता अँड्रॉइडच्या जगात कोण बटनांचा मोबाईल वापरतंय? तसंच तुमच्या विचारांना पण जरा वेगळं वळण द्या. आई वडील प्रत्येकाची इच्छा असते आई होणं आणि वडील होणं, पण आई वडील नाही झालेत म्हणून ते व्यक्तींमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांना म्हणजे घरामध्ये काहीतरी छोट्या मोठ्या गोष्टी असतील, वाद असू शकतात किंवा त्यांना काही असू शकतं, पण त्यांना काही न विचारताना तुम्ही त्यांना जज करायचं की हा यांना तर मुलंच होत नाहीये, असं होत नाहीये. तर ही गोष्ट मात्र चुकीची आणि आपल्या विचारांमध्ये पण बदल करा. हा प्रश्न विचारांच्या आधी कसं काय चालू आहे मग असं पण विचारलं तर खूप आनंद होईल. वडील होण्यासाठी फक्त मुलाबाळांना जन्म देणं महत्वाचं नाही आहे, तर आपल्याला तसंच आपल्या मुलांबाळांसारखं प्रेम दुसऱ्यांनाही देता आलं पाहिजे. हे म्हणजे खरे आई वडील असतात आणि ते आपल्याला सिंधुताई सपकाळ यांनी खूप छान प्रकारे सांगितलं आहे. त्या माईंनी आपल्याला शिकवलं आहे की स्वतःचं मूलबाळ असो किंवा नसो, पण दुसऱ्या मुलांना पण आपल्या मुलाबाळांसारखंच प्रेम लावणं, जीव लावणं या सर्वात मोठा आनंद आहे आणि तोच आनंद तुम्ही पण ओळखा आणि नक्कीच या प्रश्नांना सोडून आणि टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये ह्याच गोष्टींचा उपयोग करा की कसं काय चालू आहे मग, छान आहे ना. राधे राधे.